भरारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता आपण आलेलो आहोत गिरगावच्या पणशीकर उपहारगृहामध्ये आणि या उपहारगृहामध्ये खास करून उपासाचे काही वेगळे आणि थोडेसे वेगळ्या पद्धतीचे असे इंटरेस्टिंग पदार्थ आहेत आणि याच पदार्थांची चव आता आपण चाखणार आहोत। चला गिरगावच्या प्रसिद्ध पणशीकर आहारमध्ये तसं बघायला गेलं तर पदार्थांची खूप रेलचेल आहे, पण त्यांची खासियत आहे ती उपवासाच्या पदार्थांमध्ये आणि यामध्ये सुद्धा एक अत्यंत स्पेशल पदार्थ आहे तो म्हणजे उपवासाची मिसळ। इतका खास पदार्थ आहे हा की खास हा पदार्थ खाण्यासाठी अगदी लांब लांबून इकडे लोक येत असतात आणि मी सुद्धा हाच स्पेशल पदार्थ ऑर्डर केलाय। चला पाहूयात उपवासाची मिसळ नक्की कशी लागते। वाह, खूप मस्त कॉम्बिनेशन आहे। दाण्याची आमटी असते ना ती, साबुदाणे, दाणे असा अनेक प्रकार याच्यामध्ये मला खरं तर कळत नाहीये आणि त्याचबरोबर त्यांची स्पेशालिटी अजून एक आहे ती म्हणजे त्यांची चटणी, ती सुद्धा अतिशय सुंदर आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उपवासाला चालणारी अशी ही उपवासाची चटणी। एकंदरीतच हे उपहारगृह अतिशय प्रसिद्ध आहे। याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात आपल्या या रिपोर्टमध्ये। उपवासाची मिसळ खायची असेल तर पणशीकरांकडे नक्की जावं। अगदी लांबून लांबून लोक इथे उपवासाची म्हणजेच फराळी मिसळ खायला येतात। उपवासाचे अनेक पदार्थ इथे मिळतातच, पण उपवासाची मिसळ आणि उपवासाचा पुलाव हे हटके पदार्थ इथे मिळतात। आमचं स्पेशालिटी मी तर म्हणेन आमची फराळी मिसळच, ते आमचं मेन ब्रेड अँड बटरच आहे। त्याच्यावरतीच आमचं हे जे काय आहे ते। आमच्या आजोबांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा साबुदाणा खिचडी, गरम दूध, मसाला दूध, साबुदाणा वडा हे असायचेच आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी फराळी मिसळ सुरू केली। आता आम्ही इकडे आल्यावर उपासाची पुरी भाजी, त्याशिवाय आमच्याकडे साधी पुरी भाजी पण असते, मग बटाटा पुरी, फराळी पॅटीस, हे सगळं आम्ही आता एवढ्यातच काय ते सुरू केलं। मग उपासाचा पुलाव पण आहे, त्याशिवाय फराळी थालीपीठ आहे, बरेच पदार्थ आहेत तसे। पहिला टाइम्स फूड अवॉर्ड मिळवणारं मराठी उपहारगृह म्हणजे पणशीकर आहार। सलग 2 वर्ष हा पुरस्कार पणशीकर आहारला मिळालाय। अर्थात ग्राहकांनी दिलेली पावती हीच सर्वश्रेष्ठ मानून ग्राहकांच्या पसंतीस उतरण्यासाठी त्यांनी नेहमीच वेगवेगळे पदार्थ मेन्यू कार्डमध्ये दाखल केलेत। आमचं ॲक्च्युली आमच्या आजोबांनी आमचं हे दुकानं सुरुवात जी केली आहे ती आमच्या आजोबांनी 1921 पासून आणि मग आमच्या वडिलांनी आमचं मग इथे आमच्या जवळच ते पुढे मोहन बिल्डिंग आहे, इथे त्यांनी 1962मध्ये एक दुकान काढलं। इथे एका दुकानामध्ये स्नॅक्स आणि मिठाई हे दोन्ही विकत होतो आम्ही त्यावेळेला। तर मग त्याच्यानंतर जागा अपुरी पडल्या लागल्यामुळे मग त्यांनी बाजूला दुसरं एक दुकान घेतलं। मग आमचं एक उपहारगृह सेपरेट झालं आणि मिठाईचं दुकान एक असं वेगळं झालं असं। आणि मग आता त्याच्यानंतर 91मध्ये आम्ही हे आमचं जे हॉटेल आहे पणशीकर आहार ह्याचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून देअर इज नो लुकिंग बॅक। अजून आमचं एक विलेपार्लेला ब्रांच आहे हनुमान रोडवर, विलेपार्ले ईस्टला। तिथे त्या दुकानामध्ये मिठाई आणि आमचे हे सगळे फराळाचे पदार्थ, बटाटा वडा, साधी दुसरी आपली पुणेरी मिसळ असते, हे सगळे पदार्थ तिकडे पण मिळतात। आमची शाखा कुठेही नाही असं म्हणत ग्राहकांना दुकानाकडे बोलवण्यापेक्षा त्यांनी वेगवेगळ्या ब्रांचेस काढून ग्राहकांकडे पोहोचणं जास्त पसंत केलं। त्यांची हीच सेवा अशीच सुरू राहो आणि आम्हाला असेच वेगवेगळे पदार्थ खायला मिळत हीच अपेक्षा। अर्पिता सौदत्ती, स्टार माझा, मुंबई। उपवासाचे वेगवेगळे पदार्थ आज आपण पाहिले, असाच एक आणखीन उपवासाचा पदार्थ आपण पाहूयात आणि त्याची रेसिपी पाहूयात पुढच्या सेगमेंटमध्ये।